कायद्याने मर्यादित एखादी गोष्ट केली असेल तर त्या गोष्टीच्या विरुद्ध जाऊन कोणतेही कृत्य करणे हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असते। जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण देता येत नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे। त्यानंतर जाऊन माननीय मुंबई उच्च न्यायालयाने नवीन मराठा कायदा आरक्षणाच्या कायद्याबाबत देखील स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत। त्या बाबतीतले अंतरिम आदेश आहेत। असं असताना कोर्टामध्ये सुनावणी चालू असताना त्या सुनावणीला आणि सरकारवर दबाव आणून प्रभावित करण्यासाठी मनोज जरंगे हे ज्या प्रकारे कायद्याला आणि संविधानाची पायमल्ली करत आहेत तेव्हा त्यांना स्टॉप दॅट करण्यात यावं। कारण एक लक्षात ठेवा, मुंबईमध्ये गणेश उत्सव हा जागतिक म्हणजे लोकांच्या उत्सुकतेचा आणि श्रद्धेचा विषय आहे आणि अशा वेळेस कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा पूर्ण म्हणजे एक प्रोग्राम तयार करून काय म्हणजे एक पॉलिटिकल प्रोग्रामच्या आधारे ते मुंबईत येऊन जे आहे गणेश उत्सवामध्ये काहीतरी अघटित करण्याच्या या भानगडीत आहेत। तेव्हा त्यांना थांबवा, त्यांच्यावर FIR करा अशा प्रकारची तक्रार पोलीस महासंचालक त्याचबरोबर ऍडिशनल जे सचिव आहेत गृह विभागाचे त्यांना देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना देण्यात आलेली आहे आणि थोड्या वेळामध्ये आझाद मैदान येथे पोलीस स्थानकात जाऊन तक्रार नोंद करण्यात येईल। कारण ह्यापूर्वी ज्या प्रकारे निर्देश दिलेले आहेत आणि साहनी विरुद्ध सरकार या सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेत की अशा प्रकारे ट्रॅफिक जाम होईल हे सुद्धा कृत्य कोणाला करता येणार नाही। ह्यात तर म्हणजे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा देखील जरंगेचा प्रयत्न आहे। कारण जरंगेचे शेवटचे जर भाषण ऐकले तर आम्ही गणपती बाप्पाची मिरवणूक अंतरवलीतून मुंबईकडे काढू अशा प्रकारे एखाद्या धार्मिक विषयाला हाताशी धरून आणि समाजामध्ये एक भयंकर काहीतरी घडावं, काहीतरी कृत्य व्हावं यासाठीचा हा प्रयत्न आहे। हा थांबला पाहिजे, कायदेशीर थांबला पाहिजे, त्याच्याकरिता तक्रारी दाखल केल्या आहेत।